ठेवला कुठं लिहिला कपिलदार पुण्यधाम तेथे झालो पूर्ण काम हिगा केली सुगम परम रहस्याची कपिलदारला लिहिला कुठं लिहिला कपिलदारला लिहिला आणि कपिलदारला लिहिलेला कुठे गेला मानूरच्या मठात गेला मानूरच्या मठातून कुठं आला सुकणीला आला सुकणीतून कुठे गेला अहमदपूरच्या मठात गेला मग अहमदपूरच्या मठात गेल्यावर त्याला न्याय मिळाला कसा इतिहास आहे बा त्याला न्याय मिळाला राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्यांना परम रहस्य ग्रंथाची जी मूळ हस्तलिखित प्रत मिळाली इथे जे मानूर मठाचे शिष्य आहेत या सुकणीमध्ये इथला कोणीतरी तिथे मठात सेवा करायला राहणारा सद्भक्त त्यांनी इथे आणला ग्रंथ हाताने लिहून प्रतकार होते इथले प्रतकार हाताने लिहून इथं पारायण आणि राष्ट्रसंतांना सुकणीत ग्रंथ सापडला तो म्हणून वीरशैव परंपरेच्या इतिहासामध्ये सुकणी या गावाचं नाव स्वर्णाक्षरात लिहिण्यासारखं आहे आज सगळ्या भारतात जे ज्या परमरहस्य ग्रंथाचे पारायण होतात ती मूळ पारायण प्रत राष्ट्रसंतांना सुकणीत मिळाली आणि खरं सांगा सुकणीसारखं गाव नाही परमरहस्य ग्रंथ इथून मिळाला सुकणीसारखे भक्त नाही सुकणी गावासारखे दोन सत्य नाहीत एकाच सत्याला लोक वैतागून गेले वैतागून दोन दोन सत्य सुकणीसारखी भक्ती नाही सुकणीसारखे भाविक नाहीत कारण मी महाराष्ट्र फिरतोय मी तुमची स्तुती करत नाही मी कोणाची स्तुती करत नाही मी कीर्तनाला सुरुवात माझ्या मूळ विषयापासून करतो कोणाचे नाव घेण्यात मी घंटा घालवत नाही कधी पहा तुम्ही कारण मला अभंगातलंच सांगायला वेळ मिळत नाही बाकीच्या गोष्टी मी कधी सांगू पण जे खरं आहे जे सत्य आहे ते सत्यच आहे सत्य आहे ना ते सत्यच आहे सत्य कोणालाही नाकारता येत नाही जी माणसं सत्य नाकारतात त्यांना पापी म्हटलं जातं पापी सत्य ते सत्यच आहे चला झालं काय ते ज्ञान तो ज्ञानरूपी प्रसाद परमरहस्य